कुडाळ तालुक्यातील दिग्गज गोसावीवाडी येथील सिद्ध महापुरुष मठाचा 3रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी मठ परिसरात पाहायला मिळाली। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा आणि हरिपाठाने झाली। त्यानंतर भजन कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्यामध्ये स्थानिक भजन मंडळांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। संपूर्ण परिसरात भक्तीचा सुरेल नाद घुमत होता। संध्याकाळच्या सत्रात वालावलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांच्याकडून प्रभावी दशावतार नाटक सादर करण्यात आले। कलाकारांच्या दमदार अभिनयाने आणि पारंपरिक सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला। विशेषतः नाटकातील वेशभूषा, संगीत आणि संवाद यांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली। कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी मठाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि तरुण मंडळाचे विशेष सहकार्य लाभले। संपूर्ण सोहळा भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा ठरला असून भाविकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला। प्रचंड नित्यागे रे मना शंक हो रे Thank you.
त्यामुळे आज आम्ही पंचमांडव जिवंत विश्वासरी करी जिवंत दिसतोय हे दयेचा देवा गोपाल निष्ठा हा गदाधर तुझ्या चरणीने नमस्कारतोय हे देवा शुभारी मंगल खात्रेचा आशीर्वाद शुभारी मंगल खात्रेचा आशीर्वाद शुभारी मंगल खात्रेचा आशीर्वाद एक स्वप्नाने पंच पांडवांनी पाहिलं एक स्वप्नाने पूर्ण केलं या तरी मागचे भाषेचा स्वप्न त्यावेळी पाहिलं होतं एक देवाच्या कृपाशीर्वादानं ते स्वप्न पूर्ण केलं एवढंच नव्हे तर 18 दिवसाच्या महामंडळाचा कृपाशीर्वाद आणि त्याच देवाचा कृपाशीर्वाद सदैव आमच्या पाठीच्या असल्यामुळे याच विश्वासाने हो याच विश्वासाने आम्हाला घाबरण्याची गरज नाही त्या देवाच्या पेक्षा या विश्वासाच्या नावाला कोणताही येतात लेट होया
लागले तर आज मला हृदयाचा वादळ दिसू लागलाय. पण हे गदाधर, अरे कळीचा नारद म्हणतात मला. अरे आलो मी तुझ्यापर्यंत, तुझी चौकशी केल्याशिवाय इथून मुळीच जाणार नाही. अरे स्वागत माझा तू फारच चांगला केलं. अरे असं स्वागत या विश्वाच्या ठिकाणी मात्र तुम्ही केलेलं होतं. म्हणतात कोण? मी जाणतोय. अगदी बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर आहे ना, काही कल्पना नाही.
चक्रव्यूहाची कथा सांगण्यासाठी अरे देव तत्पर झाला. अरे जर कशा रथ चढ उडायला चालू लागला तर कशा वकीलच्या लहरीनं अरे सुभद्रा ही झोपी गेली. पण सुभद्रा जरी झोपी गेली तरी भुकार पुढे येतोय हे गोपाळ कृष्णानं जाणलं. कारण अरे हुकार तो एक होता तो सुभद्रेच्या उदरात सहस्र हजारो पिंड जो वाढत होता तो हुकार देत होता. मग भगवानानं सांगितलं की सहस्र असताना जर का या विश्वाच्या ठिकाणी जन्म झाला असेल म्हणून तर आपल्याला कोणी विचारणार नाही म्हणून देवानं केलं ते काय अरे बाकी इतर हात छेडून फक्त 2 हात मंजुरात शिल्लक ठेवले. म्हणजे बाकीच्या होत ठेवण्यासाठी देव तत्पर झाला. हे आमच्या देवानं केलं मान्य नाही असं आमचा देव केव्हाही करू शकत नाही. मुळीच नाही. मला सांग या विश्वाच्या ठिकाणी तुला कोण म्हणून करते गदाधर म्हणून माझ्या माती कलंकला माझा पुत्र त्याच देवानं सांगितलं आणि त्या देवानं सांगितल्याप्रमाणे या गदाधरानं केलंय. गदाधर त्याला काय सांगितलं अरे जो कोणी प्रथम करी तू सत्य अशा प्रकारचा स्नान करून जो कोणी प्रथमता स्तंभाची पूजा करे त्याला विजय प्राप्त होणार. आणि तुला काय सांगितलं गदाधर अरे मागचा पुढचा विचार न करता प्रथमता तो स्तंभाची पूजा करण्यासाठी येईल. मागचा पुढचा विचार न करता ही प्रचंड गदा त्याच्या तू मस्तकी घाल. तू घोडा तू मागचा पुढचा विचार केला नाही ही प्रचंड गदा त्याच्या मस्तकी घातली. नावा पुढे का घातले आणि त्या देवामुळं त्या देवामध्ये खेळणारा विश्वास आणि त्या विश्वास करणारा जो काही मला दिसला त्याच्यावरती प्रचंड देवाला तुमच्या बाबतीत जमा केलं. देवाची मोठी मला सांगतो ठरलं काय ठरलं या पुढे ठरलं या जाऊन या देवाचा आनंद या गोपाल कृष्णाचा आनंद एक खाली ठेव. अरे बाकी इतरांना तू सगळ्यांना सांगशील की देवाचं नाव बंद करा म्हणून. पण अशी एक व्यक्ती आहे या हस्तिनापुरात की मला तर वाटतंय की देवाचं नाव केव्हाही बंद करू शकत. त्या व्यक्तीचं नाव सांगा. त्या व्यक्तीचं नाव सांगा. खेळाच्या व्यक्तीला स्थापन केल्याशिवाय मी राहणार नाही. पांडवांची पत्नी अरे पंचाली इतर मला तर असं वाटत नाही की ती देवाचं नाव केव्हाही बंद करणार. मग पहा ही सारी जनता माझ्या आज्ञेचं पालन करणार. त्याचप्रमाणे पांचाली सुद्धा माझ्या आज्ञेचं पालन करणार. दुखाने म्हणण्यापेक्षा अरे जरी तू चुकीला असशील ना याच वेळी तुला मी म्हणेन. मग असं तर असेल तर ठरला निर्णय या राजांबरोबर त्या कोणी घालाय येतोय मी.
दादा खरोखरच समाधान वाटतंय तुझ्या बाबतीत. पांडवांचा पाठी राखा म्हणून साक्षात पांडवांच्या पाठीशी उभा राहिला. आज जे पांडव विजयी ठरले याच्या मुळाशी कारण कोण असेल तर तू आहे. हो मी नाही हा काय त्यात कारणीभूत मी नाहीये. निमित्ताला कारणीभूत मी ठरलो. कार्य करणारे ठरले ते पाच पांडव होय. आणि या पाच पांडवांना अगदी विश्वाच्या ठिकाणी मी मारू शकत नाहीये. दादा पण मार्गदर्शक तू आहे. मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून पांडव विजयी ठरले. पण मला एक सांग आजच्या वेळी तुझ्या चेहऱ्यावर अगं हास्य दिसत नाहीये. अरे रडवई 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 मला एक सांगशील का ग? बोलला का ग असं? सांगितलं ना हाय त्याच्या मुळाशी कारणच तू. अगं मी आता आलोय ना. आपलं तरी हस नाही असं. नाही म्हणलं हसणार नाही कधी तू. मी हसणार नाही. आता तरी हसणार नाही. पण काय ग तुला काय असं सांगावं वाटते तुझ्या भावाला? दादा बोल ना. बहीण म्हणून माझं संरक्षण तू केलं. बरोबर याच्याही पुढे झालंय. दादा ज्यावेळी मी पंचम दिवसाची ऋतुस्नान असताना ज्या कपटी दुशासनाने माझ्या केसाला धरून भर पांडवांच्या सभेत घेऊन आला त्याच वेळी माझं लज्जारक्षण करण्यासाठी तू तत्पर झाला दादा. त्याच्या मुळाशी कारणही नव्हतं. अगं ज्यावेळी आपला वृक्षाच्या ठिकाणी आम्र फळ खात असतेवेळी माझी करंडई कापली गेली आणि त्याच्या पोटातून रक्तस्राव होऊ लागला. आणि हा रक्तस्राव तू पाहिलास आणि माझ्या भगिनीनं म्हणजे सुभद्रेनेही पाहिला. पण त्या ठिकाणी सुभद्रा आजूबाजूला वस्त्र पाहू लागली. कारण जेणेकरवी तो रक्तस्राव थांबवावा म्हणून ती प्रयत्न करू लागली. पण त्यावेळी तू काय केलंस? अगं स्वतःच्या अंगावर असताना तो बंदरी शालू अगं शरीरात हात पडलास आणि स्वतःच्या भावाचा रक्तस्राव हा थांबविण्यासाठी तू तत्पर झाली. अगं यातूनच जगाला फटका गेला.
झाला. स्वतःच्या आतेला दिलेलं वचन पांडवांचं वेळोवेळी संरक्षण करील. ते वचन आजपर्यंत तू पाळण्यासाठी तत्पर झाला. नवरा पांडवांचा तेढ निर्माण झाला. का असेल तर स्त्रीच्या अग्रभागावर राहणारी भूमी सुद्धा पांडवांना देण्यास नकार देण्यासाठी प्रवेश तत्पर झाले. आणि म्हणून कृष्ण शिष्टाई खोल घडविण्यात आणि कृष्ण शिष्टाई खोल घेऊन युद्ध विचारला गेला. पण भारताचे भाग्येश्वर झाले ते 5 पांडव. आता मात्र नवरा बघा, हे पुष्पवनाचा दिवस आहे. जातोय की नाही त्याला तुम्हाला सांगितलं काही दिवस दिसत नाही. मी म्हणत नाहीये, त्यानं सांगितलं काही दिवसांनी मी जाणार. त्या काही दिवसांना सांगू नको. असं त्याला जाऊन सांग, मला तुझ्या भागात प्रवेश करायचा आहे. याच्यासाठी मला त्याचं तोंड पाहायची इच्छा नाही. जायला सांग. हे दादा, काय झालं काय? तुला सांगितलं काही दिवसांचं मला सांगलं. म्हणजे काही दिवस त्याला निवेदन होत आहे. सांगतो ते, मी त्याला सांगितलं. म्हणजे त्यानं सांगितलंय मला. काही दिवसाचं सांगू नको. तुझं तोंड व्हायचं नाही त्याच्यात. म्हणजे असं त्याने सांगितलं. माझं पण त्याला पाहिजे नाहीये. त्याला सांग, तुझ्या इकडच्या बोलविण्यानं मी आलो नाहीये. त्याआधी माझ्या भक्तीची जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाहीये, तोपर्यंत या महालातून कृष्ण जाणार नाही. असं लावून संदेश दे माझा. माझं पाय दुखतंय. हा, तेवढ्यातच पाय दुखू लागले, मग तुला काय करणार? काय झालं? देवाला तुम्हाला सांगितलं. अगं त्याला देव देव म्हणू नकोस का? त्या कृष्णानं तुम्हाला सांगितलं. त्याचं नाव सुद्धा घेऊ नको. त्यानं तुम्हाला सांगितलं. असं सांग. काय सांगितलं माहितीये का? काय? तुम्हाला सांगितलं तुमच्या एकट्याच्या आज्ञेने मी आलो नाही. मी माझ्या
सदिच्छा तुला तोंड पाहायचं नाही माझं तोंडही पाहायचं नाही मला तोंड पाहायचं नाही पाठवल्या दिशेने रातोंड दिसलं कोणाला सांगतो तू तुला सांगतोय मला तुला मानतो नाही जात नसेल शेवटचा मंडळ तुला समजलं नाही कसं काय रे कसं काय हो आपला जो कोणी तुझ्या लेकरा समोर दिसतो
तुझ्या पुत्रावर वार केला त्याला कारण काय? तेव्हा याच्यामुळे शिकवण्याकर तुझ्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला होता. जो पण रणस्तंभाची प्रथम पण पूजा करायला येईल. मग असं असताना प्रथम नेत्रासमोर मला दिसला. मग तो होता तो आयोग होता. माझ्या नेत्रासमोर कोण आहे? हा तुमचा प्रकाश हा तुझा पुत्र रणस्तंभाचा पूजन करण्यासाठी आला होता. तो पाताळातून आला होता आणि त्या कारणास्तव अरे त्या क्षणाला त्याला मान सन्मान म्हणून रणस्तंभाचं पूजन करण्याची जबाबदारी दिली होती. आणि तुझ्या माझी जबाबदारी कुठली होती? तेव्हा त्या रणस्तंभाचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली होती. अरे आपलंच कुणी अरे आपल्या रणस्तंभाचं चौर्यकरण करू शकतं का? मग हे मी पाहिलं नव्हतं. हा दोष तुझा आहे. पाण्यापूर्वी वाढला असतो दोष तुझा आहे. पण तुझ्या शब्दावर तर मी विश्वास ठेवला. मला तर वाटलं होतं तुला डोळे आहेत, डोळ्यानं पाहतो. आता म्हणतो तू पाहिलं नाही. तू उपयोग काय केला? दिसला नाही दोष तुझा माझा नाही. मग एवढं कवे तर म्हणून याचा सेवकही झाला. मग मला सांग. धन्यवाद देतोय माझ्या भाषाला. खरोखरच वीर शोभला माझा भाषा म्हणू. बरोबर. अरे या भेट करणं हे त्याला याद होतं. आणि ते याद होतं ते तुझ्या कमी याद होतं. माझ्या कर्मी मी तर त्याला सांगितलं नव्हतं. तू सांगितलं नव्हतं? मी त्याला सांगितलं नाही. हे तुला माहितीये का? बोला बरोबर. अजिबात होय. मी सांगितलं होतं मंत्रीला. मी सांगितलं होतं ते सुभद्रेला सांगितलं. सुभद्रेला या भक्तीला प्राप्त धोकेपर्यंत नेण्यासाठी तो आला होता. बरोबर. तिच्या उदरात मनी वाढत होता. मग गर्भवती होती. मग असं असताना तिच्या मनाचा वेगळा दूर करण्यासाठी तिच्या मुखातून शब्द बाहेर निघाले होते की दादा मला काहीतरी गोष्ट करमणुकीचं साधन म्हणून मला कथाकथन कर. हे शब्द माझ्या ताईच्या मुखावर निघणारे होते. मग तू गोष्ट कोणती सांगितली? तर चक्रवाचा भेट कोणत्या रीतीने करावा तुझी इच्छा. दादा आतापर्यंत साऱ्या वेदेत तुम्हाला निपुण केले. पण चक्रीवाचा भेद कसा करावा हे अद्यापही तुम्हाला कथन केलं नाहीये. म्हणून सांग मार्गाने जात असताना करमणुकीचं साधन म्हणून अरे चक्रीवाचा भेद कसा करावा हे मला कथन का. आईच्या मुखाने निघाले शब्द आणि ती गोष्ट सांगण्यासाठी तुला झाली. पण त्याच वेळेला जाणीव झाली की सुभद्रा ही झोपी गेली होती. पण हुकार कोण देतोय याची जाणीव ज्यावेळी तुला झाली त्यावेळी तू गोष्ट सांगायची बंद केली. बरोबर. मग ती गोष्ट तू पूर्ण केली असतील तर मंदिरचा वेळ तेव्हा झाला नसता. अरे कथा ती सांगण्यात येत होती ती फक्त मनोरंजनासाठी सांगण्यात येत होती. खरंय ना? मग मनोरंजनासाठी सांगणारी कथा या कथेवर विश्वास ठेवून मन्यू रणमैदानात गेला तो कसा? अरे विश्वाच्या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा ती निर्माण झाली आणि गुरुकुल विद्या संपादन करण्यासाठी तूही गेला होतास. हो ना? मग त्याच प्रमाणात मन्यूला तुम्ही पाठविलात. मग त्या गुरुकर्मी चक्रव्यूहाचे भेद करण्याची विद्या त्याला मिळाली की नाही याची अस्मावणी घेण्यापूर्वी मन्यूला आज्ञा का दिला? याचा शिकार तू आणि ठरवणारी पाहतो इथं उपस्थित होता म्हणून तू होतास ना? निश्चित होतो. मग तू जर होतास का कौरवेश्वरानं स्वतःच्या भाऊबराच्या शौर्य समाचारात का प्रतिकार करायला गेला नव्हता? याचा शिकार नका. चक्रवर्तीचा भेट करणं हे मला माहित नव्हतं. पण चक्रातून कोणतरी तिला बाहेर यावं याची पूर्ण कल्पना या कथादाराला होती. मग कथादार तुला तर सांगितलं होतं. अरे श्वास घेण्यासाठी तुझा परत था आणि
घराचा मुलगा म्हणजे तो वरचा होय. वरच्याला आम्ही विनवणी करू लागलो की चल, अरे या युद्धाच्या ठिकाणी तुझी गरज आहे आणि म्हणूनच माझ्या इच्छेसाठी तुला रोपारुगा जन्म घ्यावा लागणार आहे. पुत्राचा प्रेम आणि पुत्र शोक न मरल्या कारणास्तव त्या क्षणाला चंद्राचा प्रतिकार सारा देवदेवतांना केला आणि देवदेवतांचं वर्चस्व त्या चंद्रावर पडलं आणि दबावाखाली येऊन चंद्रानं स्वतःचा पुत्र माझा स्वाधीन करण्यासाठी तो तत्पर झाला आणि ज्या क्षणी स्वाधीन करण्यासाठी तो तत्पर झाला त्याच वेळी चंद्राच्या मुखाने निघणारे शब्द होते, हे दयेच्या देवा, अरे माझ्या काळजाचा तुकडा मी तुझ्या स्वाधीन करतोय. माझ्या काळजाचा तुकडा विना मी राहू शकत नाहीये. म्हणून देवा माझा पुत्र जास्त दिवस नको ठेवून. त्याच वेळी मी शब्द दिला होता. कोणता शब्द? हरित्व कालावधीचा तुझा पुत्र तुझ्यापर्यंत येईल. हे दिले शब्द पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न ठरले होते आणि त्या क्षणाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मन्यू जगला तो फक्त 16 वर्ष होय. अरे मन्यू जगला तो फक्त 16 वर्ष होय. पण कसा जगला? अरे वाघाच्या पोटी वाघ जन्माला येतोय. त्याचं साक्ष उदाहरण
आणि तेच नियम सारे हस्तिनापूर वासियात स्वतःच्या जीवनात आत्मसात करत होते. अरे ज्यावेळी पार्थाला वेळ आली, अरे पार्थाला वेळ आली शस्त्र चालविण्याची, त्यावेळी शिखंडी समोर येता क्षणी क्षणभर युद्ध थांबलं गेलं होतं. याची जाणीव कदाचित तुला नाही का ते? अरे दोन योद्धे समोरासमोर उभे होते. समोरच्या योद्ध्याला तिसरा वीर समोर येता क्षणी शस्त्र ठेविलं. अरे ये जीवन युद्धाचे नियम असलेले सुद्धा आज तू घडवला तो अन्याय हो. घराला स्त्री तत्वाची विडंबना केली म्हणून माझ्या मुखाने निघणारे मुखोकार आहे. असे कोणते कृष्णवाणी आहे? ही कृष्णवाणी आहे. ही सूर्यप्रकाशावाणी किंवा सत्य आहे. एक ना एक दिवस कदाचित तुझ्या जीवनात असा निर्माण करेल. अरे तुझ्या पत्नीचे तुला चरण धरायला पाप करेल. त्यावेळी कृष्ण विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.